नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. पुन्हा आलोय आम्ही बीचला. तर बीचवर आहे विजयदुर्ग किल्ला. तर सगळ्या किल्ल्यांना आम्हाला जायचं होतं. तर पहिला हा किल्ला लागला विजयदुर्ग. तर इथं सगळे जे किल्ले आहे ना, तर ते समुद्रकिनारीच होते. आणि समुद्रकिनाऱ्याचा अशा लहरी, असं वातावरण खूप छान सुंदरमय वाटत होतं. आणि आपल्या एवढ्या कामातून, एवढ्या व्यापातून आपण जर थोडंफार असं जर बाहेर फिरलं ना, तर खूप भारी वाटतं. तुम्ही जर कुठं काही प्लॅनिंग केलेलं असेल फिरण्यासाठी, तर तुम्ही नक्की कोकण भागामध्येच फिरा. खूप छान वाटतं आणि ही आनंदमय आणि हिरवंगार आणि असा सुसाट असा वारा आणि समुद्रकिनाऱ्याचा असा भारी वाटतं. त्यानंतर इथं महाराजांच्या तोफा होत्या आणि आम्ही सगळ्या किल्ल्यांवर सगळीकडे फिरलो. इथं जिथं जिथं जातो ना, तिथे तिथे आपल्या महाराजांच्या आठवणी असतात आणि त्या बघितल्यावरच आपल्याला सगळा पूर्ण इतिहासच आठवतो. तर इतकं छान होतं, मस्त पूर्ण असं डोळ्यासमोर येत होतं की काय करत असतील त्यावेळेस महाराज, कसं केलं असेल महाराजांनी आणि काय काय कसं कसं कुठं कुठं कशी कामं केली आहे. त्यांच्यामुळेच तर आज आपण एवढं व्यवस्थित, सुरक्षित आणि आनंदी राहतो. आणि त्यांनी खूप काही सोसलंय आपल्यासाठी. तर ही किल्ले बघूनच असं वाटायचं की कसे यांनी दिवस काढले असतील. आपल्याला एकच दिवस फिरायचं असतं, पण ते त्यावेळेस इथं राहत होते. त्यावेळेस त्यांनी इथं राहिलेले, त्यांचा इथं पूर्ण या भूमीला पाय लागलेले, त्यामुळे ते पाहण्याचा तो एक आनंदच वेगळा होता. आणि साईडला जो समुद्र किनाऱ्याच्या लहरी वातावरण होतं ना, तर ते आपण इतकं मन बहरून जात होतं, इतकं मस्त मनाला प्रसन्न वाटत होतं. म्हणजे आपण जे काही कामातून, व्यापातून जर बाहेर फिरण्यासाठी आलो, तर इथं आल्यानंतर तर सगळं मूड फ्रेश होऊन जातो. तर तुमचा जर कुठे काही प्लॅनिंग असेल, तर तुम्ही नक्की इथं बीचला, कोकणामध्ये विजयदुर्ग किल्ल्यावर नक्की या. त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर कोकणामध्ये ना पूर्ण झाडे इतकी दाट, म्हणजे इतकं जंगलच आहे, इतकं दाट वाटतं, म्हणजे आपल्याकडे कुठेही नाही आहे, एवढं भारी आहे ते कोकणामध्ये. प्रत्येक झाडामध्ये असं एकदम हिरवंगार वातावरण आहे.